तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न। गेल्या 26 वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साजरा केला जातो अखंड हरिनाम सप्ताह। औसा तालुक्यातील तळणी येथे गेल्या 26 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त पारायण शिवराम बुवा दिंडेगावकर व हरिभक्त पारायण मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने सप्ताह साजरा केला जातो। अखंड हरिनाम सप्ताहात तळणी गावात सुख समृद्धी लाभावे यासाठी आणि गावातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून गावात सप्ताहात नामांकित कीर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात येते। तळणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या 26 वर्षांपासून पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। यावेळी व्यासपीठ अधिकारी हरिभक्त पारायण पिराजी हांडे सिरसलकर महाराज यांनी ज्ञानेश्वरी पारायण सेवा दिली व सप्ताहात काकडा, ज्ञानेश्वर ग्रंथ पारायण, गाथा भजन, हरिजागर, प्रवचन, हरिपाठासह सुश्राव्य कीर्तनाचे भाविकांसाठी आयोजन करण्यात येते। यावेळी नरसिंग लंजारे, नामदेव भुजबळ, संतोष भुजबळ, संतोष सावळसुरे, बालाजी सावळसुरे, रमेश गिरी, तानाजी मुगळे, पंडितराव गिरी, नेताजीराव पाटील, मोहन महाराज डांगे, गजेंद्र महाराज, बळीराम लंजारे, विणेकरी सुधाकर मोरे, जीवन बसुळे, सुमन भोसले, औदाबाई म्हस्के, अनिल लंजारे, सुनीता लंजारे, उषा घाडगे, विजयकुमार घाडगे, सुनीता गिरी, ऋषिकेश सावळसुरे, लहू यादव यांसह तळणी गावातील ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर। कृष्णहरी, मी ऋषिकेश आणि सावळसुरे, तळणी इथला रहिवासी आणि या संप्रदायामध्ये ह्या सप्ताह गेल्या 26 वर्षापासून चालू आहे आणि हा संप्रदायात आम्ही तरुण वर्ग मंडळी गेल्या वर्षीपासून सहभागी झालो आहेत आणि ह्या सप्ताह आमच्या वाडवडिलांनी चालू केला होता। ह्या सप्ताहाला 26 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत। तरी नवीन तरुण मंडळी ह्या संप्रदायामध्ये आम्ही निर्व्यसनी राहून हा सप्ताह आम्ही पार पाडण्याचा वर्षानुवर्ष आम्ही प्रयत्न करत आहे आणि येणाऱ्या काळात तरुण वर्ग मंडळींनी या संप्रदायात निर्व्यसनी राहून जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावं ही माझी नम्र विनंती। रामकृष्ण हरी, मी बालाजी सावळसुरे तळणीतून बोलतो। मी 26 वर्षापासून सप्ताह करतो। आमचा सप्ताह श्रावण तळणीमध्ये होतो। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये सप्ताह असतो। श्रावण महिन्यामध्ये पावसाचे दिवस असल्यामुळे आम्हाला निवारा नाही, आम्हाला निवारा मिळण्याची सोय झाली तर बरं होईल। हा सप्ताह चालू केल्यापासून बाहेरून आम्ही नामांकित कीर्तन आणतो। गावातील युवा पिढी जी आहे नको ते व्यसनाच्या आधी लागू नये, त्या सप्त्याच्या निमित्तानं त्यांच्यात थोडी बदल व्हावं, परिवर्तन व्हावं, त्या हिशोबानं आम्ही बाहेरून नामांकित कीर्तनकार आणून समाजप्रबोधनपर कीर्तनकार आम्हाला सांगतात, त्याप्रमाणे नवीन युवा पिढी त्याचा लाभ घेतात आणि युवा पिढीमध्ये सुधारणा होत आहे। त्यावेळेस आम्ही सप्ताह चालू करायचा असं आम्ही माणसांनी ठरवलं। त्यावेळेस सप्त्यासाठी आम्हाला मदत काहीच नव्हती। आम्ही आमच्यातूनच आमच्या परिस्थितीनुसार विना उभा करून सप्ताह चालू केला। हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळत गेला, 4 पैसे मिळत गेले। त्या हिशोबाने आम्ही भजनी मंडळ, भजनाला लागणारं साहित्य आणि प्रवचनकार, कीर्तनकार आम्ही बोलवत गेलो। त्यांच्यापासून युवा पिढीला चांगलाच हे झाला, म्हणजे विचार त्यांच्या मनामध्ये चांगले पटले। युवा पिढी आउटसाईडला न जाता त्यांनी संप्रदायाकडे वळले आणि वरचीवर गावातील लोकांनी सुद्धा चांगला सहभाग दिल्यामुळं आमच्या सप्त्याला चांगलं रूप आलेलं आहे। 26 वर्षामध्ये चांगलंच रूप आल्यामुळं आता लोकांची म्हणजे बसण्याची सोय नसल्यामुळं आम्हाला मंदिरासाठी निवारा फारच कमी आहे। चांगले कीर्तनकार आणायचे म्हणतं पब्लिक जास्त येते, त्यांच्यासाठी बसायला निवारा नाही, तर आम्हाला शासनाकडून आम्हाला निवाऱ्याची सोय हो एवढी आमची मागणी आहे। रामकृष्ण हरी, माझं नाव नामदेव दिनकर भुजबळ। आमच्या गावचा सप्ताह हे 26वे वर्ष आहे। अखंड हरिनाम सप्ताह 26 वर्षापासून चालू आहे। गावातील सर्व गावकरी मंडळीची सेवा इथं लाभलेली आहे। असं माझं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी एक विनंती आहे, श्रावण महिन्यामध्ये आमचा हा सप्ताह चालतो। सारखं रुमझिम पाऊस येत असतात। ह्याही वर्षी पाऊस चालू आहे। भाविकांना बसण्यासाठी सभागृह हा पत्र्याचा आहे। आमची मागणी आहे की काही तर छोटे एखादं सभागृह इथं हो आणि आम्ही मंदिराची स्थापना केलेली आहे, तर इथे एखादं छोटंसं मंदिर हो अशी आमची इच्छा आहे, गावकरी मंडळीची इच्छा आहे।
पहिला आमचा सप्ताह छोटा होता. आता हळूहळू गावकऱ्याच्या सहवासामुळं हा सप्ताह मोठा झाला. त्यासाठी आम्हाला सभागृहाची अत्यंत गरज आहे. तरी आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी आमची विनंती स्वीकारून आम्हाला सभागृहाची मंजुरी करावी. रामकृष्ण हरी. माझं नाव अनिता बालाजी सावळसुरे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह गेले 26 वर्षापासून चालत आलेला आहे. इथं सप्ताह ही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी असतो. त्यामुळे शेतकरी बांधव सगळे आपले कामं जिथले इथं ठेवून येतात. पण पावसाच्या अडचणीमुळे आम्हाला आज भरपूर अडचणी येत आहेत की बाहेरगावचे मोठे कीर्तनकार बोलवलं तर पब्लिक जास्त जमते, पण त्यांच्या बसण्याची आज सोय होत नाही. तरी आम्हाला आमदार साहेबांना एकच मागणी आहे की सभागृहाची त्यांनी एवढं आमच्यासाठी करून द्यावं. समोरचं सभागृह पत्र्याचं आहे, तर त्याला तेवढंच छान स्लॅबचं बनवून द्यावं. त्यांना माझी एवढीच विनंती आहे. रामकृष्ण हरी. लोकनायक न्यूज